घ्या. 15 मिनिटं 3 षटकं संपली पाहिजेत. पहिला सामना चालू होतोय. खारी विरुद्ध काळभैरव वेळास. एक अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा कृपया. खारी आणि काळभैरव संघ. खारी संघाकडून पहिलं वेळेला षटक घेऊन आदित्य पाहायचं कशा प्रकारे गोलंदाजी करेल. आदित्य आपल्या संघासाठी सामना 3 षटकांचा राहील. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल बंटी आणि नॉन स्ट्राईकला नितेश. पाहायचं कशा प्रकारची फलंदाजी करतील बंटी आणि नितेश. मर्यादित 3 षटकांचा सामना. दरम्यान सामन्याला सुरुवात. पहिला वेळेला चेंडू घेऊन आदित्य आपल्या गोलंदाजी मार्कवर. बंटी खेळण्यासाठी तयार. पाहायचं कशा प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते बंटीच्या माध्यमातून. आदित्य आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर. थोडासा व्यत्यय मैदानावरती. जयदुर्गा क्रिकेट संघ वेळास आयोजित दुर्गादेवी चषक 2026 पर्व दुसरे युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहतो ही स्पर्धा. पुन्हा एकदा आदित्य आपल्या गोलंदाजी मार्कवर. बंटी खेळण्यासाठी तयार. सुंदर फटका मारलाय. पाहायचाय झेल होतो का. झेल खाली क्षेत्ररक्षक आणि त्या ठिकाणी झेल सुटतोय आणि एकच धाव. एका धावेने संघाचं खातं खुलते. धाव संख्या 1. झेल झाला असता तर मोठा फटका बसला असता काळभैरव वेळा संघाला, परंतु झेल काही टिपू शकले नाही तेथील क्षेत्ररक्षक. खारीवाडी संघाकडून गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुन्हा एकदा आदित्य आपल्या गोलंदाजी मार्कवर. नितेश खेळण्यासाठी तयार. एकच धाव. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं खारीवाडी संघाकडून. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकला एक्सपोर्टक फलंदाज बंटी खेळण्यासाठी तयार. पुन्हा एकदा बंटी खेळण्यासाठी तयार. आदित्य आपल्या गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा एक सुंदर फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमा पार. 6 धावांसाठी खणखणीत षटकार. स्पर्धेतील हा पहिला षटकार बंटी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मगाचा जर झेल झाला असता तर ह्या 6 धावा वाचल्या असत्या, परंतु सुंदर फटका लेग साईडच्या दिशेने बंटीच्या माध्यमातून पाहतोय. 6 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या 8. पहिले षटक चालू असेल. धावसंख्या 8. 3 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा गोळा कराव्या लागतील काळूभैरव वेळा संघाला. मर्यादित षटकांचे सामने या ठिकाणी पाहतोय. जयदुर्ग क्रिकेट संघ वेळास यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे. पुन्हा एकदा एक सुंदर फटका पाहायचं. किती धावा मिळत आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण करतायत. 2 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या 10. बिनगडीबाद 10. सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल बंटी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिलं षटक चालू असते. धावसंख्या 10. पुन्हा एकदा एक्सपोर्टक फलंदाज बंटी खेळण्यासाठी तयार. पाहायचं कशा प्रकारे फलंदाजी करेल बंटी आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा एक सुंदर फटका पाहायचाय. झेल होतो का. आता मात्र गडी बाद. सुंदर झेल त्या ठिकाणी टिपलाय खारीवाडी संघाकडून. 10 या धावसंख्येवर पहिल्या गडी बाद होतोय बंटी याच्या स्वरूपात. मोठा धक्का म्हणावे लागेल काळभैरव वेळा संघाला बसलेला पहिल्या षटकामध्ये. आता मात्र कुठेतरी अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते आदित्यच्या माध्यमातून. शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील या षटकामधील. धावसंख्या 10. एक गडीबाद 10. पहिला सामना पाहतोय खारीवाडी विरुद्ध काळभैरव वेळास यांच्या माध्यमातून.
बंटी याची जागा घेण्यासाठी मकरन पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी करेल. मकरन आपल्या संघासाठी 3 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा गोळा कराव्या लागतील काळभैरव वेळास संघाला. पहिल्या वेळेला चाललेला सामना खारीवाडी विरुद्ध काळभैरव वेळास. जय दुर्गा क्रिकेट संघ वेळास आयोजित दुर्गादेवी चषक 2026 पर्व दुसरे. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा आदित्य आपल्या गोलंदाजी मार्कवर. मकरंद खेळण्यासाठी तयार. सुंदर चेंडू म्हणावे लागेल. मकरंद याला चेंडू काही समजू शकले नाही. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्येत 10. एक गडी बाद 10. पहिलं षटक समाप्त होते. पहिल्या षटकाखेरीत धावसंख्येत 10. दोन्ही संघांना सूचना असेल, रिव्ह्यू या ठिकाणी भेटणार नाहीये. ऑलपिन जो डिसिजन असेल पंचांचा तो ग्राह्य धरला जाईल, याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. खारीवाडी संघाकडून दुसरं षटक घेऊन पहिल्या षटकाखेरीत धावसंख्या 10. एक गडी बाद 10. दुसरं षटक घेऊन विनय पाहायचंय कशा प्रकारे गोलंदाजी करेल विनय. सामना करेल नितेश. सलामीवीर फलंदाज नितेश. धावसंख्या होते 10. एक गडी बाद 10. दुसरं षटक हाताळते विनय. आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर नितेश खेळण्यासाठी तयार. पहिला चेंडू घेऊन विनय. सुंदर क्षेत्ररक्षण लावून घेतलंय काळभैरव वेळास संघाकडून पाहायला मिळते आपल्याला. सातत्याने क्रिकेट मुंबई नगरीमध्ये खेळत असतात. पाहायचं आज या मैदानावरती किती धावांचा डोंगर रचतायत. नितेश खेळण्यासाठी तयार. विनय आपल्या गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस चेंडू होता तितका सुंदर त्या ठिकाणी फायदा उठवलाय. पाहायचंय किती धावा मिळत आहेत आणि गाचाळ क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी म्हणावे लागेल. चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी. 4 धावांनी धावसंख्येत धावसंख्या 14. एक गडी बाद 14. दुसरं षटक हाताळते विनय. धावसंख्येत 14. पुन्हा एकदा विनय आपल्या गोलंदाजी मार्कवर असेल. नितेश खेळण्यासाठी तयार. एका चौकारणीशी खेळतोय नितेश. पाहायचा किती धावांचा डोंगर असतात काळभैरव वेळा संघाकडून. पुन्हा एकदा नितेश खेळण्यासाठी तयार. विनय आपल्या गोलंदाजी मार्कवर. धावसंख्येत 14. एक गडी बाद 14. आता मात्र अवांतर चेंडू. बराचसा बाहेरचा चेंडू म्हणावे लागेल. एका धावेने धावसंख्येत धावसंख्या 15. एक गडी बाद 15. खारीवाडी संघाकडून दुसरं षटक हाताळते विनय. धावसंख्या होते 15. स्ट्रायकिंग एंडला असेल नितेश. एक स्फोटक फलंदाज पाहायचा कशा प्रकारे फलंदाजी करेल आपल्या संघासाठी नितेश. आता मात्र एक सुंदर फटका नितेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी वेळा संघाकडून. आणि या 2 धावांनी धावसंख्येत धावसंख्या 17. एक गडी बाद 17. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं काळभैरव वेळास यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा विनय आपल्या गोलंदाजी मार्कवर. पाहायच्या कशा प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते विनयाच्या माध्यमातून. धावसंख्या 17. एक गडी बाद 17. नितेश खेळण्यासाठी तयार. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. अवांतर धाव्याने धावसंख्येत धावसंख्या 18. एक गडी बाद 18. थोडंसं महागलेलं षटक म्हणावे लागेल विनय याचं. मर्यादित 3 षटकांचे सामने. दुसरं षटक हाताळते विनय. धावसंख्या होते 18. अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल खारीवाडी संघाला. पहिल्या वेळेला चाललेला सामना खारीवाडी विरुद्ध काळभैरव वेळास. दुसरं षटक चालवशो. धावसंख्या 18. एक गडी बाद 18. पुन्हा एकदा नितेश खेळण्यासाठी तयार. पाहायच्या कशा प्रकारची फलंदाजी करतोय नितेश आपल्या संघासाठी.
पुन्हा एकदा एक सुंदर फटका. पाहायचा किती धावा मिळत आहेत. एकच धाव, एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या 19, एक गडी बाद 19. दुसरं षटक चालू असते वेळी काळोभैरव वेळास संघाची धावसंख्या 19. जय दुर्गा क्रिकेट संघ वेळास आयोजित दुर्गादेवी चषक 2026 पर्व दुसरे आपण या ठिकाणी पाहतो. या विरार नगरीमध्ये युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा दाखवली जाते. पाहायचा या ठिकाणी किती धावा मिळत आहेत. आणि या अवांतर चेंडू आणि चेंडू जातोय सीमा पार. 4 धावांसाठी एकूण या 5 धावा. 5 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या 24, एक गडीबाद 24. एक महागडं षटक म्हणावे लागेल विनयाचं. धावसंख्या होती 24. खारीवाडी संघाकडून दुसरं षटक हातावते विनय. एक महागडे षटक म्हणावे लागेल विनय याचं पाहायला मिळते. फायदा मात्र काळभैरव वेळा संघाला होतोय. दुसरं षटक चाललं असे. धावसंख्या 24, एक गडीबाद 24. पुन्हा एकदा विनय आपल्या गोलंदाजी मार्कवर. नितेश खेळण्यासाठी तयार. आता मात्र एक सुंदर फटका पाहायचा. झेल होतो का? झेलखाली क्षेत्ररक्षक आणि झेल बाद. सुंदर झेल त्या ठिकाणी टिपलाय काळभैरव वेळा संघाकडून. दुसरा गडी बाद होतोय. 24 या धावसंख्येवर दुसरा गडी बाद होतोय काळभैरव वेळा संघाचा. नवीन फलंदाज काळभैरव वेळा संघाकडून साहिल. पाहायचंय कशा प्रकारची फलंदाजी करेल साहिल आपल्या संघासाठी. या षटकामधील शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील. विनय आता मात्र कुठेतरी एक अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते विनय यांच्या माध्यमातून. आता मात्र एक नवीन फलंदाज साहिल. पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी करेल आपल्या संघासाठी. धावसंख्या 24, मर्यादित 3 षटकांचा सामना आहे. पाहायचं किती धावा गोळा करतायत काळोभैरव वेळा संघाकडून. साहिल खेळण्यासाठी तयार. विनय आपल्या गोलंदाजी मार्कवर. पाहायचंय कशा प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र एक सुंदर फटका. चेंडू जातोय सीमा पार. 6 धावांसाठी खणखणी षटकार पाहायला मिळाला साहिल याच्या बॅटमधून. या 6 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या 30, 2 गडी बाद 30. आल्या आल्या मैदानावरती पहिला षटकार खेचतोय साहिल आपल्या संघासाठी. धावसंख्या होते 30. एक लांबलेलं षटक म्हणावे लागेल विनय याचं. एक महागडं षटक खारीवाडी संघाकडून पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर विनय. पुन्हा एकदा एक सुंदर फटका. पाहायचा किती धावा मिळत आहेत. तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि एकच धाव. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या 31. दुसरं षटक समाप्त होते. 2 षटकाखेरीज धावसंख्या 31. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. पाहायचं किती धावा गोळा करतायत काळोभैरव वेळा संघाकडून. 2 षटकाखेरीज धावसंख्या होते 31. आजच्या दिवसातील हा चाललेला पहिला सामना खारीवाडी विरुद्ध काळभैरव वेळास मर्यादित 3 षटकांचा सामना पाहतोय. नवीन गोलंदाज खारीवाडी संघाकडून प्रेम. पाहायचंय कशा प्रकारे गोलंदाजी करेल प्रेम. साहिल मात्र खेळण्यासाठी तयार. सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेने. पाहायचंय झेल होतो का? आणि त्या ठिकाणी गच्चाळ क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल खारीवाडी संघाकडून. 2 धावा पूर्ण करतायत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. आणि या 3 धावा. 3 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या 34. झेल काही पकडू शकले नाहीत खारीवाडी संघाकडून क्षेत्ररक्षक. सुंदर तितकाच सुंदर फटका होता साहिल याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आता मात्र स्ट्राईकला एक सलामीवीर नितेश. पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी करेल नितेश आपल्या संघासाठी. प्रेम आपल्या गोलंदाजी मार्कवर. नितेश खेळण्यासाठी तयार. आता मात्र एक सुंदर फटका. पाहायचं किती धावा मिळत आहेत. आणि गच्चाळ क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी म्हणावे लागेल. चेंडू जातोय सीमा पार. 4 धावांसाठी. 4 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या 38. 2 गडी बाद 38. गच्चाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते वारंवार खारीवाडी संघाकडून.
सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते काळभैरव वेळा संघाकडून. अचूक टप्प्याची गोलंदाजी आहे, परंतु क्षेत्ररक्षक काही साथ देत नाही खारीवाडी संघाकडून. पुन्हा एकदा नितेश खेळण्यासाठी ते आहे. प्रेम आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर. पाहायचं कशा प्रकारची गोलंदाजी. आत्ता मात्र सुंदर चेंडू म्हणावे लागेल आणि गडी बाद. 38 धावसंख्येवर तिसरा गडी बाद होतो नितेशाच्या स्वरूपात. काळोभैरव वेळा संघाला बसलेला तिसरा धक्का. शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील या षटकामध्ये. पाहायचा किती धावा गोळा करतायत काळोभैरव वेळा संघ. नवीन फलंदाज केतन. पाहायचा कशा प्रकारे फलंदाजी करेल आपल्या संघासाठी केतन. आता मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते प्रेम याच्या माध्यमातून. यानंतर होणारा सामना कातळकोड आणि वेशवी दोन्ही संघाच्या संघनायकांनी समालोचन कक्षापाशी यायचा आहे. त्वरित नाणेफेक करून घेतली जाईल. कातळकोड आणि वेशवी दोन्ही संघनायक या ठिकाणी या. पुन्हा एकदा प्रेम आपल्या गोलंदाजी मार्कवर. केतन खेळण्यासाठी तयार. सुंदर फटका. चेंडू जातोय सीमा पार 6 धावांसाठी. दिवलसिपचा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. केतनच्या माध्यमातून आल्या चेंडू पाठवतोय सीमा पार. खणखणीत षटकार. या 6 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या 44. शेवटचं षटक चालू असेल. धावसंख्या 44. एक लेफ्ट हँड बॅटमन केतन पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. प्रेम आपल्या गोलंदाजी मार्कवर. पाहायचं कशा प्रकारे फलंदाजी करेल पुन्हा एकदा केतन. आत्ता मात्र सुंदर चेंडू म्हणावे लागेल. स्टिकच्या वरून गेलेला हा चेंडू. धावसंख्या 44. 3 गडी बाद 44. शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील षटकामधील. पाहायचा किती धावा गोळा करतायत काळभैरव वेळा संघाकडून. मर्यादित 3 षटकांचा चाललेला सामना. खारीवाडी विरुद्ध काळभैरव वेळास. पुन्हा एकदा केतन एक घणाघाती फलंदाज स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. आणि हा 9 चेंडू पाहायला मिळतोय. 95 चेंडू म्हणून घोषित करतायत. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या 45. आता मात्र थोडीशी लेन बिघडतोय प्रेम. पुन्हा एकदा केतन खेळण्यासाठी तयार. पाहायचं कशा प्रकारे फलंदाजी करेल केतन आपल्या संघासाठी. प्रेम आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर. आता मात्र एक सुंदर फटका. पाहायचा किती धावा मिळत आहेत. चेंडू जातोय सीमा पार. चौकार. खणखणीत चौकार केतन याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 4 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या 49. 50 धावांचं लक्ष ठेवलंय खारीवाडी संघासमोर. पाहायचं आहे कशा प्रकारे आव्हान पूर्ण करतायत. 18 चेंडू आणि 50 धावा. काळभैरव संघ त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. सामन्यांना बराच विलंब झाले. थोडंसं सहकार्य करा. यानंतर होणारा सामना कातळकोड आणि वेशवी दोन्ही संघाच्या संघनायकांनी समालोचन कक्षामध्ये यायचंय. त्वरित नाणेफेक करून घेतली जाईल. कातळकोड आणि वेशवी. चला पंचांनी सामन्याला त्वरित सुरुवात करा. यानंतर बरेच सामने खेळवायचे आहेत. यानंतर होणारा सामना कातळकोड विरुद्ध वेशवी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल समालोचन कक्षामध्ये यायचे. त्वरित नाणेफेक करून घेतली जाईल. वारंवार आपल्याला सूचना देतोय. जय दुर्गा क्रिकेट संघ वेळास आयोजित दुर्गादेवी चषक 2026
आपण पाहतोय भव्य दिव्य ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा वेळास ग्रामस्थ खेळाडू यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली जाते. पर्वत जरी दुसरं असला तरी दिमागदार आयोजन नियोजन या ठिकाणी आपण पाहतो. या विराटनगरीमध्ये एका मोठ्या ग्राउंडवरती स्पर्धा भरवली जात आहे वेळास ग्रामस्थांच्या माध्यमातून. कारीवाडी संघाकडून सलामीची जोडी मैदानात. कृपया फलंदाजांची नावं आमच्यापर्यंत पोचवा. सलामीवीर आदित्य आणि विनय पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी करतील. 50 धावांचं लक्ष ठेवलंय खारीवाडी संघासमोर. सुंदर फटकेबाजी केली होती काळभैरव वेळा संघाने आणि 50 धावांचं टार्गेट सेट केलंय खारीवाडी संघासमोर. स्ट्रायकिंग एंडला आदित्य पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी करेल आदित्य आपल्या संघासाठी. काळभैरव वेळा संघाकडून पहिलं षटक घेऊन साहिल. सुंदर फलंदाजी केली होती साहिल याने. पाहायचं आता कशा प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते साहिल याच्या माध्यमातून. मर्यादित 3 षटकांचा सामना. सुंदर क्षेत्ररक्षण लावून घेतले काळभैरव वेळा संघाने. पहिले षटक घेऊन साहिल. दरम्यान सामन्याला सुरुवात. साहिल आपल्या गोलंदाजी मार्कवर. आदित्य खेळण्यासाठी तयार. पाहायचं कशा प्रकारचे फलंदाजी करेल. सुंदर चेंडू म्हणावे लागेल आदित्याला. चेंडू काही समजू शकले नाहीत. परिणामी चेंडू जातोय निर्धाव. 50 धावांचं लक्ष ठेवलंय खारीवाडी संघासमोर. सुंदर फलंदाजी केली होती काळोभैरव वेळा संघाने. त्याच प्रकारची फलंदाजी देखील खारीवाडी संघाला करावी लागेल. सामना जर जिंकायचा असेल तर मोठ्या फटक्यांची गरज आहे. निर्धारित 3 षटकांचा चाललेला सामना. पुन्हा एकदा आदित्य खेळण्यासाठी तयार. आता मात्र एक खोदून काढलेला चेंडू. पाहायचं किती धावा मिळत आहेत. गच्चा थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि एकच धाव. एका धावेने संघाचं खातं खोलते. धावसंख्या 1, बिनगडीबाद 1. अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते साहिल याच्या माध्यमातून. फलंदाजी देखील तितकीच चांगली केली होती साहिल याने. पाहायचं आता मात्र गोलंदाजी कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा साहिल खेळण्यासाठी तयार. विनय. पुन्हा एकदा एक सुंदर चेंडू. चेंडू पडल्यानंतर थोडासा उसळी घेतो फलंदाजाला. चेंडू काही समजू शकत नाही. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या 1, बिनगडीबाद 1. 50 धावांचा पाठलाग करताना खारीवाडी संघ. अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते साहिलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा विनय खेळण्यासाठी सज्ज साहिल. पाहायचं कशा प्रकारची गोलंदाजी साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा एक सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी साहिलची पाहायला मिळते काळोभैरव वेळा संघाकडून. 50 धावांचा पाठलाग करताना खारीवाडी संघ पूर्णपणे जखडून ठेवले खारीवाडी संघाला. शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील षटकामधील. पहिलं वहिले षटक हाताळते काळोभैरव संघाकडून साहिल. पुन्हा एकदा विनय खेळण्यासाठी तयार. साहिल टू विनय. पाहायचं कशा प्रकारे सामना करेल विनय साहिल याच्या गोलंदाजीचा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पूर्णपणे बीट होतोय फलंदाज. धावसंख्या 1. मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक असेल षटकामधील. साहिल. अचूक टप्प्याची गोलंदाजी साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळते काळोभैरव वेळा संघाकडून. फलंदाजी देखील तितकीच चांगली केली होती साहिल याने. पुन्हा एकदा साहिल आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर. विनय खेळण्यासाठी तयार. पाहायचं विनय. आता मात्र एक सुंदर फटका. पाहायचं किती धावा मिळत आहे. चेंडू जातोय सीमारेषे नजीक. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि या 2 धावा. 2 धावा आणि धावसंख्येत धावसंख्या 3. पहिले षटक समाप्त होते. धावसंख्या होते 3. बिनगडीबाद 3. सावध अशी सुरुवात म्हणावी लागेल खारीवाडी संघाकडून. परंतु 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. मोठ्या फटक्यांची गरज असेल खारीवाडी संघाला. ज्या प्रकारे काळभैरव वेळा संघाने फलंदाजी केली होती त्याच प्रकारची फलंदाजी या मैदानावरती करावी लागेल खारीवाडी संघाला.
काळभैरव वेळा संघाकडून दुसरं षटक घेऊन वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन बंटी. पाहायचं कशा प्रकारे गोलंदाजी करेल बंटी. चांगल्या दर्जाची फलंदाजी पाहायला मिळाली होती बंटी याच्या माध्यमातून. आता मात्र गोलंदाजीमध्ये पाहायचं कशा प्रकारची गोलंदाजी करतोय बंटी. सुंदर चेंडू होते, तितक्या सुंदररीत्या खेळून घेतलेला चेंडू पाहायचा किती धावा मिळत आहेत. आणि या 2 धावा आणि धावसंख्येत भर धावसंख्या 5, बिन गडीबाद 5, 50 धावांचा पाठलाग करताना खारीवाडी संघ दुसरा षटक घेऊन बंटी. बंटी आपल्या गोलंदाजी मार्कवर. विनय खेळण्यासाठी तयार. आता मात्र एक सुंदर फटका पाहायला मिळते, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होते. आणि या 2 धावा आणि धावसंख्येत भर धावसंख्या 7, बिनगडीबाज 7. यानंतर होणारा सामना कातळकोड विरुद्ध वेसवी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल समालोचन कक्षामध्ये यायचे, त्वरित नाणेफेक करून घेतली जाईल. थोडंसं सहकार्य करा, सामन्यांना बराच विलंब झालाय. पुन्हा एकदा बंटी आपल्या गोलंदाजी मार्कवर. विनय खेळण्यासाठी तयार. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला काळभैरव संघाकडून. अचूक टप्प्याची गोलंदाजी, फलंदाजांना पूर्णपणे जखडून ठेवले. कुठल्याही प्रकारचे मोठे फटके मारता येत नाहीत. अचूक टप्प्याची गोलंदाजी ज्या प्रकारे साहिल याने गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये, तदनंतर पाहिलं तर बंटी एक अचूक टप्प्याची गोलंदाजी बंटीच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. धावसंख्या 8, बिन गडीबाद 8. आता मात्र हात खोलावे लागतील खारीवाडी संघाला. मोठ्या फटक्यांची गरज आहे. 50 धावांचा पाठलाग करायचा, मोठे फटके मारावे लागतील. पुन्हा एकदा एक सुंदर चेंडू म्हणावे लागेल. अचूक टप्प्याची गोलंदाजी. यॉर्कर लेनचा चेंडू पाहायला मिळाला बंटियाच्या माध्यमातून. धावसंख्या 8, बिन गडीबाद 8. दुसरं षटक चालू असेल. धावसंख्या 8. पुन्हा एकदा बंटी खेळण्यासाठी आपल्या गोलंदाजी मार्कवर. आता मात्र एक सुंदर फटका, परंतु एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेने धावसंख्येत भर धावसंख्या 9, बिन गडीबाद 9. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते काळभैरव क्रिकेट संघ वेळास यांच्या माध्यमातून. ज्या प्रकारे फलंदाजी केली होती त्याच प्रकारची गोलंदाजी देखील. आता मात्र सुंदर फटका पाहायचाय. झेल होतो का आणि झेल बाद. 9 या धावसंख्येवर पहिला गडी बाद होतोय खारीवाडी संघाचा. पहिला हादरा बसतोय विनयाच्या स्वरूपात, आदित्याच्या स्वरूपात. आता मात्र एक नवीन फलंदाज यश. पाहायचंय कशा प्रकारची फलंदाजी करेल आपल्या संघासाठी यश. मोठे फटके खेळावे लागतील यशला. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. दोन षटकाकरीत धावसंख्या 9, एक गडीबाद 9. काळभैरव संघाकडून तिसरं षटक घेऊन, अंतिम षटक घेऊन विपुल. पाहायचंय कशा प्रकारे गोलंदाजी करेल विपुल. आणि या अवांतर चेंडू अवांतर धाव्याने धावसंख्येत भर धावसंख्या 10. विपुल आपल्या गोलंदाजी मार्कवर. संघाकडून तिसऱ्याने वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन विपुल. 50 धावांचा पाठलाग करताना खारीवाडी संघ. आणि एकच धाव, एका धाव्याने धावसंख्येत आणि गडी बाद. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी म्हणावे लागेल काळभैरव संघाकडून. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रेम. पाहायचंय कशा प्रकारची फलंदाजी करेल प्रेम. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते काळभैरव क्रिकेट संघ वेळास यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा विपुल आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर. पाहायचंय कशा प्रकारची गोलंदाजी. पुन्हा एकदा एक आणि या 9 चेंडू. चेंडू पंच घोषित करतायत. धावसंख्या 11. नवीन गोलंदाज
काळोभैरव क्रिकेट संघ वेळास यांकडून रोहन पाहायचं कशा प्रकारची गोलंदाजी करेल रोहन. आणि या अवांतर चेंडू अवांतर धावेने धावसंख्या 12. 50 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 12. कुठेतरी पाहिलं तर पूर्णपणे सामना हा आता काळोभैरव क्रिकेट संघ वेळास यांच्या बाजूने झुकलेला दिसतोय. पुन्हा एकदा रोहन. आता मात्र एक सुंदर फटका देखना फटका पाहायला मिळतोय खारीवाडी संघाकडून. चेंडू जातोय सीमा पार. खणखणीत दणदणीत षटकार. सुंदर फटका म्हणावे लागेल. एक लक्षवेधी फटका पाहायला मिळाला खारीवाडी यांच्या माध्यमातून. 6 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या 18. सुंदर फटका मारला विनयाने आणि 6 धावा वसूल केल्या. धावसंख्या होते 18. अशीच फटकेबाजी जर मागच्या 2 षटकामध्ये केली असतील तर नक्कीच विजयाच्या दिशेने पोहोचू शकला असता खारीवाडी संघ. आता मात्र औपचारिकता बाकी असेल. पुन्हा एकदा विनय खेळण्यासाठी तयार. पाहायचा कशा प्रकारची फलंदाजी करतोय. आता मात्र एक सुंदर चेंडू पाहायला मिळतोय रोहनेच्या माध्यमातून. पूर्णपणे बीट होतोय विनय. एक षटकार मारल्यानंतर धावसंख्या 18. पुन्हा एकदा विनय खेळण्यासाठी तयार. पाहायचा कशा प्रकारची फलंदाजी करेल विनय. पुन्हा एकदा एक अवांतर चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या होते 19. थोडंसं एक महागलेलं षटक म्हणावे लागेल काळोभैरव वेळा संघ यांच्याकडून. पुन्हा एकदा विनय. तर मात्र एक सुंदर फटका पाहायला मिळतोय की पाहायचं किती धावा मिळत आहेत. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि गडी बाद. रनआउटच्या स्वरूपात तिसरा गडी बाद होतोय खारीवाडी संघाचा. धावसंख्या 24. पुन्हा एकदा आता मात्र एक सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी काळोभैरव क्रिकेट संघ वेळास यांच्या माध्यमातून. आणि काळोभैरव क्रिकेट संघ या सामन्यामध्ये विजयी होतोय. तसेच खारीवाडी संघाने आमच्या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवल्याबद्दल आपले देखील खूप खूप आभार.